नमस्कार. व्हेरी गुड मॉर्निंग. सेवा इन कोविडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आता एवढ्या छान उद्घाटनानंतर आता आपण पुढचं सत्र सुरू करूया. सेवा इन कोविड, कोविड नंतरची काळजी, हे आपलं आत्ताचं सत्र आहे. या सत्रामध्ये आपले पहिले वक्ते आहेत डॉक्टर आशुतोष जातेगावकर आणि डॉक्टर अनिकेत पाटील. मी दोघांचंही खूप खूप स्वागत करते आणि डॉक्टर जातेगावकरांचा थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर जातेगावकर हे आयुर्वेदाचार्य आहेत. कोविड नंतर घेण्याची काळजी यात त्यांनी भरपूर काम केलेलं आहे आणि गेली 2 वर्ष ते सेवा आरोग्य बरोबर काम करतात. ही इज ऑल्सो कोऑर्डिनेटर इन राष्ट्रवंदना. या अल्प परिचयानंतर मी डॉक्टरांना विनंती करते की कोविड नंतरची काळजी हा जो आपला विषय आहे यावर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. डॉक्टर, ओव्हर टू यू. नमस्कार. नमस्कार. मी वैद्य अनिकेत पाटील, MD आयुर्वेद, पुणे येथे गेल्या 3 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे. शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत आहे. सेवा आरोग्य फाउंडेशन व श्री सरस्वती विद्या मंदिर माजी विद्यार्थी संघ यांच्या मार्फत श्री सरस्वती विद्या मंदिर येथे पोस्ट कोविड OPD सुरू करण्यात आलेली आहे. या पोस्ट कोविड OPD साठी यंत्रणा बसवलेली आहे. नेक्स्ट स्लाइड. तर पोस्ट कोविड OPD मध्ये व्यवस्था कशी असावी, तर या सत्रामध्ये व्यवस्थेचे 2 भाग म्हणजे एक रचनात्मक आणि एक क्रियात्मक असे भाग केलेले आहेत. त्याचा आपण आढावा घेऊयात. ही पूर्ण व्यवस्था लावण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांची मदत आपल्याला लाभते. रुग्णांशी संपर्क हा केला जातो. रुग्णांशी संपर्क करण्यासाठी नेक्स्ट स्लाइड. कोविड केअर सेंटर मधून त्यांची माहिती घेतल्या जाते. कोविड सेंटर मधून त्यांचे फोन नंबर, त्यांचा पत्ता हा मिळवला जातो. संस्थेचेच क्वारंटाईन सेंटर देखील आहे. त्या सेंटर मधून रुग्णांची माहिती उपलब्ध केली जाते. तसेच फ्लायर्स आणि पोस्टर्सही छापले जातात. पोस्टर्स हे जागोजागी क्वारंटाईन सेंटर मध्ये लावलेले आहेत. त्यामार्फत रुग्णांशी संपर्क साधला जातो किंवा रुग्णांना त्याबद्दलची माहिती कळते. रुग्णांना दूरध्वनी मार्फत कळविल्या जाते व आरोग्य मैत्रिणींना विशेष प्रशिक्षण दिलं जातं, जेथे आरोग्य मैत्रिणी या सगळ्यांशी संपर्क साधतात. सगळ्यांचा फोन नंबरवर फोन फिरवतात आणि त्यांना या संस्थेच्या पोस्ट कोविड केअरची माहिती देतात. या मार्फत आपण पेशंटशी संपर्क साधतो व पेशंट गोळा करतो. रुग्णांना आपल्या पोस्ट कोविड केअर मध्ये येण्यास सांगतो. नेक्स्ट स्लाइड. रुग्ण जेव्हा पोस्ट कोविड केअर मध्ये येतात तेव्हा येण्यापासूनची आपण कोणत्या प्रोसेस मध्ये जातात त्याची आपण विभागणी केलेली आहे. तर पहिली विभागणी म्हणजे नाव नोंदणी केली जाते. रुग्णाची इत्थंभूत सर्व माहिती येथे घेतली जाते. रुग्णांचं नाव, रुग्णाचा पत्ता, रुग्णाचा फोन नंबर असं सगळं घेतलं जातं. त्यानंतर डेट ऑफ कोविड टेस्टिंग म्हणजे RT-PCR ही कधी केलेली आहे त्यानुसार त्याची पोस्ट कोविडची तारीख काढली जाते आणि पोस्ट कोविड नंतर म्हणजे 14 दिवस म्हणजे पोस्ट कोविड नंतर ती तारीख येत असल्यास त्याला आपल्या OPDत बोलवल्या जाते, घेतल्या जाते. इन्फॉर्मेशन अबाउट डोस ऑफ वॅक्सिनेशन म्हणजे वॅक्सिनचा पहिला डोस झालाय का, दुसरा डोस झालाय का असं बघितलं जातं. त्याबद्दलची पोस्ट कोविडच्या बद्दलची सगळी कन्सेंट घेतल्या जाते. या सगळ्या गोष्टींची त्याला सगळी माहिती देऊन त्याच्याकडून आपण कन्सेंट लिहून घेतो आणि या सगळ्या पद्धतीने माहिती ही संकलित केली जाते. नेक्स्ट स्लाइड. याच्या पुढे
ही माहिती संकलित करून रुग्णांना पुढे पाठवलं जातं. रुग्ण परीक्षण ही आयुर्वेदिक पद्धतीने आणि चिकित्सा ही आयुर्वेदिक पद्धतीने केल्या जाते. तसेच समुपदेशनही येथे केले जाते. रुग्ण परीक्षणामध्ये असे जर आढळल्यास की रुग्णाला पोस्ट कोविडचा मेजर त्रास आहे, तर पोस्ट कोविडमध्ये काही लक्षणं आढळली की त्याबद्दलची चिकित्सा दिली जाते. तसेच असे रुग्ण आढळतात की ज्यांना पोस्ट कोविड काही लक्षणं आहेत, पण त्यांना आयुर्वेदीय तपासणी करून असं लक्षात आलेलं आहे की त्यांना चिकित्सेपेक्षा समुपदेशनाची ही गरज जास्त आहे. अशा रुग्णांना चिकित्सा न देता डायरेक्ट समुपदेशनालाही पाठविले जाते. काही रुग्णांच्या मते किंवा काही रुग्णांमध्ये दौर्बल्य म्हणजेच थकवा आणि अंगमर्द ही लक्षणं प्रामुख्याने दिसतात. अंगमर्द म्हणजे बॉडी एक. तर या रुग्णांमध्ये थकवा आढळलेली लक्षणं यांची चिकित्सा येथे अंगमर्द आयुर्वेद पद्धतीने केले जाते. तसेच म्हणजे बॉडी एक कॉमन सिम्पटम्स दिसणारे रुग्ण आढळलेली शिरशूलाचे म्हणजे हेडेक किंवा उष्णतेचे विकार किंवा प्रतिशाय म्हणजे सर्दी, शुष्क कास म्हणजे कोरडा खोकला, स्वरभेद म्हणजे आवाज बसणे किंवा आवाज बदलणे किंवा आवाज जाणे आणि कंठशूल म्हणजे घसा दुखणे, अशा पद्धतीची रुग्णांची सध्याची धाटणी आढळते. या सगळ्यासाठी आपण चिकित्सा देतो. काही रुग्णांमध्ये असंही बघितलं जातं की भरपूर मोठी लक्षणं घेऊन रुग्ण आलेला असतो आणि काही चिकित्साच्या काही अंतरानेच तो बराही होतो. याला कारणीभूत असतात आपली सगळी टीम. आपल्या टीम मध्ये पुढची स्लाइड. आपल्या टीम मध्ये औषधं म्हणजे चिकित्सा पद्धतींमध्ये काय काय आपण समावेश केलेला आहे, तर औषधं, समुपदेशन, आहार मार्गदर्शन, व्यायाम आणि योग या सगळ्या गोष्टी एकत्रित आपल्या ओपीडी मध्ये चालवले जाते. औषधं आपण देत असतो. समुपदेशकाची अख्खी टीम आपल्याकडे आहे, त्यामध्ये समुपदेशन केले जाते. कोविडमध्ये रुग्णांना भीती ही खूप असते. आपलं काय होईल पुढे, किंवा आपल्याला जो त्रास होतोय तो बरा होईल की नाही, किंवा न्यूज मध्ये वाचलेली बातमी किंवा न्यूज मध्ये बघितलेल्या गोष्टी या सगळ्या भयावह आहेत व हे आपल्या बाबतीतही तसंच होईल का, या सतत या गोष्टींचे सतत असलेलं टेन्शन म्हणा, स्ट्रेस म्हणा, यासाठी समुपदेशनाची खूप गरज असते. यामुळे समुपदेशकाची टीम आपल्याकडे उपलब्ध आहे व ते समुपदेशनाचं कार्य उत्तम करतात. आहाराचं मार्गदर्शन केले जाते. आहार कधी घ्यावा, कसा घ्यावा, सध्याचा आहार हा प्रोटीन रिच डाएट हवा किंवा अंडी भरपूर खावी असा केला जातो. परंतु येथे आयुर्वेदीय पद्धतीने आहार कसा हवा याचं मार्गदर्शन केले जाते. उत्तम अग्नी असेल तर आहार उत्तम पचतो आणि आहार उत्तम पचला तर बाकीच्या लक्षणांमध्ये उपशम मिळतो असे बघितले जाते. तसेच आहारा संदर्भातल्या पाककृती येथे सांगितल्या जातात. वेगवेगळ्या पाककृती करून आहाराचं मार्गदर्शन दिलं जातं. यालाच आपण पथ्य देखील म्हणतो. तर औषध उपचार आणि पथ्य या दोन्ही चिकित्सक हे सांगत असतात. व्यायाम आणि योग, तर याच्या पुढे रुग्ण फिजिओथेरपीकडे जातो. व्यायाम फिजिओथेरपिस्ट हे त्यांना व्यायाम सांगतात. वेगवेगळ्या गोष्टींसाठी व्यायाम गरजेचा असतो. म्हणजे थोडं चाललं तरी पण श्वास लागणं किंवा कंबर दुखी, पाठ दुखी, बसून किंवा झोपून पाठ अवघडणं ही लक्षणे दिसत असतात. यासाठी फिजिओथेरपी हा उत्तम पर्याय दिसतो व फिजिओथेरपीच्या अल्प उपचारांनी देखील रुग्ण बरा होतो. योगा संदर्भात पण आपण मार्गदर्शन करत असतो. योगामध्ये विविध आसनं ही सांगितल्या जातात.
म्हणजे कंबरदुखी असेल, पाठदुखी असेल, डोकेदुखी असेल किंवा अवघडणे असेल, फ्रोझन शोल्डर सारखी व्याधी असतील, त्यामध्ये योग हा जास्त फलदायी ठरतो. योगांमध्ये आपण आसनं सांगत असतो. तसेच प्राणायामाचा देखील आपण पुरेपूर प्रशिक्षण देऊन, रुग्णांकडून ते करवून घेऊन रुग्णांना घरी देखील करण्यास सांगत असतो. औषधी व्यवस्थांमध्ये रुग्णांच्या पॅलेटेबिलिटीचा देखील विचार केलेला आहे. औषध उपचारांच्या ह्याच्यामध्ये टॅबलेट्स आणि लिक्विड फॉर्मच वापरतो, जेणेकरून ते घेण्यास सुलभ आणि सोयीस्कर असे होते. रुग्णांना ते कष्टदायी पडत नाही व इझी कॅरी करण्यासाठी पण ते फलदायी ठरते. नेक्स्ट, समुपदेशन. मानसिक ताणतणाव यासाठी तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. मगाशी जसं म्हटलं की समुपदेशकांची साधारणतः 5 ते 6 जणांची आपल्याकडे टीम आहे. हे सगळे समुपदेशक त्यांच्या प्रॅक्टिस मधून वेळ काढून आपल्याकडे सेवेस येतात व मानसिक ताणतणाव या रुग्णांमधला कमी करतात. नेक्स्ट, काही रुग्ण असे आढळले होते की पोस्ट कोविड नंतर त्यांना दम लागतोय असं ते म्हणत असत, किंवा थोड्यात चाललं तर दम लागतोय असं ते म्हणत असत. त्यांना आयुर्वेदिक आपण चिकित्सा दिली, ते बरे झाले, पण बरे होऊन देखील त्यांना असं सतत वाटत राहायचं की नाही, माझा दम जातच नाहीये किंवा माझी शक्ती फार कमी झालेली आहे. अशी लक्षणं त्यांना सतत जाणवायची. आणि यासाठी फक्त असं आपण गृहीत धरलं की आपल्या औषधांनी हे जरी बरं होत नसलं किंवा बरं झालंय, पण त्या रुग्णांना अशा मनात शंका येत असतील तर आपण त्यांच्या समुपदेशनासाठी पाठवत असतो. आणि समुपदेशनाच्या 1 किंवा 2 सेशन्स मध्येच त्यांना एवढं बरं वाटतं की त्यांचा जो असलेला आजार आहे किंवा असलेला नसलेला किंवा मनात जी शंका असलेली ते सगळे बरे होतात आणि रुग्ण स्वस्थ देखील होतो. तसेच फिजिओथेरपीमध्ये देखील अनेको व्यायामांचा भर दिला जातो. नेक्स्ट स्लाइड. अनेको व्यायाम सांगितले जातात. फिजिओथेरपिस्टची टीम आपल्याकडे उपलब्ध आहे. ते प्रत्येक रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम करून घेतात, त्यांना शिकवतात आणि तोच घरी करण्यास सांगतात. नेक्स्ट. तसेच योगा संदर्भातलं मार्गदर्शन देखील केलं जातं. योग हा फक्त सांगून पेशंटला घरी पाठवलंय असं होत नाही. रुग्णांना येथे शिकवलं जातं, रुग्णांकडून करवून घेतलं जातं, रुग्ण बरोबर करतोय की नाही हे बघितलं जातं आणि मगच त्याला घरी सोडलं जातं. या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात आणि मगच रुग्णांना पुढे पाठवलं जातं. पुढे फॉलोअप घेतला जातो. नेक्स्ट स्लाइड. आपल्याकडे 7 दिवसांचा किंवा 5 दिवसांचा असा फॉलोअप घेतला जातो. रुग्णांना ओपीडीतून औषधं दिल्यानंतर पुढच्या तारखेला पुढची जी तारीख आहे ती सांगितल्या जाते. तसेच 3 ते 4 दिवसांनंतर रुग्णांना फॉलोअपसाठी फोन केला जातो. फोन केल्यानंतर औषधं नियमित घेता आहात की नाही, औषधं घेतल्यानंतर कितपत बरं वाटतंय याची चौकशी देखील केली जाते आणि पुढील ओपीडी कधी आहे, त्याची वेळ कधी आहे याचा निरोपही दिला जातो. या सगळ्या गोष्टींसाठी आपले आरोग्य मैत्रिणी या कार्यरत असतात. त्यांना या संदर्भातलं प्रशिक्षण दिलं असतं. नेक्स्ट. तर अशा पद्धतीने आपल्याकडे पोस्ट कोविड केअर याची मॅनेजमेंट यासाठी पोस्ट कोविड केअर क्लिनिक आपण येथे उभारलेलं आहे किंवा संस्थेच्या मदतीने आपण ते कार्यरत आहेत. तर यासाठी काही मदत हवी असल्यास किंवा अशी व्यवस्था तयार करण्यास काहीतरी मदत हवी असल्यास, तसेच पोस्ट कोविड केअर
क्लिनिक बघण्यासाठी जर कोणाला इच्छुक असल्यास, बघण्यासाठी येण्यास कोणी इच्छुक असल्यास, खालच्या संचालकांच्या नंबर पण दिलेला आहे, त्यांच्याशी संपर्क साधावा. तसेच काही चिकित्सेच्या दृष्टीने म्हणा किंवा आजाराच्या दृष्टीने काही मार्गदर्शन हवे असल्यास माझाही नंबर खाली दिलेला आहे. तरी कृपया याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा किंवा अशा पद्धतीची व्यवस्था तयार करण्यात यावी, असे सगळ्यांना आवाहन करतो आणि माझा विषय संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार, मी नमस्कार. वैद्य आशुतोष जातेगावकर बोलतोय. हे सत्र आम्ही दोघांनी, वैद्य अनिकेत पाटील आणि मी, थोडा संवाद साधावा असं ठरवलं होतं. तर आता आपण जे पाहिलं हा विषय व्यवस्थापन आणि काळजी या दोन्ही मुद्दे या सत्रात यावे या दृष्टीने आम्ही या सगळ्या प्रेझेंटेशनची रचना केली होती. उद्या आपल्याला आपल्या गावामध्ये, आपल्या ठिकाणी, आपल्या सेवा संस्थांना एकत्र येऊन असं पोस्ट कोविड केंद्र सुरू करायचं झालं तर आपल्याला काय काय रचना लागू शकते. मग त्याच्याकरता सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे संपर्क, की रुग्णांना आपल्या केंद्रापर्यंत येण्यासाठी जो काही संपर्क रचना लागेल, त्याच्याकरता आरोग्य मैत्रीण लागेल. या ज्या गोष्टी आहेत तर ह्या आम्ही मुद्दामून आमच्या पोस्ट कोविड काळजी याचा अंतर्भाव केला, की रुग्णांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना एकदा दवाखान्यात आल्यानंतर सुद्धा आम्ही मध्ये फॉलोअप हा मुद्दा घेतला, की आमच्याकडे आरोग्य मैत्रिणी ह्या जर दुसऱ्या दिवशी दवाखाना असेल तर आदल्या दिवशी त्यांना संपर्क करून त्यांना पडलेला फरक याची नोंद घेत असतात. तर अशा पद्धतीने ही संपर्क रचना ही अत्यंत कामी येते आणि हा पोस्ट कोविड दवाखाना अत्यंत सुरळीतपणे आणि त्याचा जास्तीत जास्त रुग्णांना लाभ व्हावा या दृष्टीने ती खूप सहाय्यभूत ठरते. यामध्ये आपण काही काही गोष्टी पाहिल्या, की आहार मार्गदर्शन, योग विषयावर आहे, समुपदेशन आहे आणि सर्वात महत्वाचा औषधी रचना, औषधी व्यवस्था ही तर आहेच आहे. तर हे जे 3-4 मुद्दे आहेत तर हे आता आमचं निरीक्षण असं आहे की ह्या पोस्ट कोविड काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. त्यामुळे या दोन्ही अर्थाने मी इथे सांगू इच्छितो की आपल्याला पोस्ट कोविड केंद्र सुरू करायचं असेल तरी सुद्धा या केंद्रामध्ये या 2-3 गोष्टींचा अंतर्भाव केला तर रुग्णांना ह्याचा खूप जास्त चांगल्या पद्धतीने फायदा होतो. त्याचबरोबर कोणीही आपल्या परिचयातला रुग्ण असेल किंवा कोणाला काही अशा पद्धतीचा त्रास असेल तर ह्या 3-4 मुद्द्यांचा सर्वांनी अवश्य विचार करावा. या सर्वांचा आजच्या आपल्या सत्राचं मुळात उद्देशच असा आहे की आता पहिली लाट आली, दुसरी लाट आली, यातून आपण काय काय रचना नव्याने उभ्या केल्या, यातनं आपण काय काय गोष्टी नव्याने शिकलो, तर याचं सादरीकरण आणि ह्यातनं आपल्याला दुर्दैवाने जर चुकून आलं तिसरी लाट तर आपल्याला त्यातनं उत्तम पद्धतीने त्याला तोंड देता यावं. तर याकरता हा पोस्ट कोविड दवाखाना आणि ह्यात आम्ही जी काही काळजी घेतोय ही आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. तरी सर्वांना ही उपयुक्त ठरली असेल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. इथे आम्हाला आमंत्रित केलं याकरता मनःपूर्वक धन्यवाद. आणि आता आपण सुरुवात करूया. परत एकदा स्वागत डॉक्टर अक्षय चल्लानी. थोडक्यात मी त्यांचा परिचयही करून देते डॉक्टरांचा. डॉक्टर हे सल्लागार चिकित्सक DNB जनरल मेडिसिन आहेत. त्यांची स्वतःचीही प्रॅक्टिस नवी मुंबईत आहे, अक्षय ज्योती म्हणून, आणि काही मुंबईमधल्या हॉस्पिटल्सनाही डॉक्टर अटॅच्ड आहेत. तर आजचा आपला जो विषय आहे की पोस्ट कोविड केअर किंवा कोविड नंतरची काळजी, याबद्दल ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि खास करून त्यात म्युकोरमायकोसिस हा शब्द आपण खूप कॉमनली सध्या ऐकतोय, तर त्याची काळजी, त्याची लक्षणं या सर्वांचं डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतील. डॉक्टर, मी विनंती करते तुम्हाला, तुम्ही सेशनला सुरुवात करावी. धन्यवाद. मी डॉक्टर अक्षय चल्लानी. फर्स्ट ऑफ ऑल धन्यवाद मला इन्व्हाइट केल्याबद्दल. कमिंग टू माय टॉपिक, ऍक्च्युली पोस्ट कोविड केअर म्हणजे एकदा तुम्हाला समजा कोविड झाला तर पुढे काय काय काळजी घ्यायची हे मी बोलतो आणि त्याबद्दल माझं जे मेन टॉक आहे ते म्युकोरमायकोसिस बोलते आणि वॅक्सिनेशन या 2 गोष्टीबद्दल राहील. सर्वप्रथम म्युकोरमायकोसिस जे आहे तिचं फंगल म्हणजे जे फंगस आहे ती बुरशी आहे. तर ज्या ज्या लोकांना कोविड झालंय तर सगळ्यांना म्युकर होण्याची शक्यता आहे असं नाहीये. जे खूप सिरियस आहेत, जे हॉस्पिटलमध्ये ज्यांना ऍडमिट केलं होतं, ज्यांना ऑक्सिजनची जरूरत पडली होती, ज्या सगळ्यांना कोविड झाला होता, असं हे जरुरी नाही की त्या सगळ्यांना म्युकोरमायकोसिसची शक्यता आहे होण्याची. जे पेशंट, जे रुग्ण जे
पेशंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि ज्यांना आयसीयूची जरूरत पडली होती, म्हणजे ज्यांना अतिदक्षता विभागात ऍडमिट करावं लागलं होतं, ज्यांना खूप प्रमाणात ऑक्सिजनची रिक्वायरमेंट होती, म्हणजे खूप दिवस ते ऑक्सिजनवर होते, वेदर व्हेंटिलेटर किंवा मग आम्ही जो त्याला मास्क म्हणतो, त्यांना मास्कमुळे आम्ही ज्यांना ऑक्सिजन देत होतो, किंवा ज्या लोकांना स्टिरॉइड, म्हणजे स्टिरॉइड हे जे मेडिसिन आहेत, दीज मेडिसिन्स आर व्हेरी गुड फॉर द पेशंट फॉर द कोविड, दोज ज्यांच्यामध्ये ऑक्सिजनची लेवल कमी झाली आहे. ते दिलं तरी त्रास आहे, नाही दिलं तरी त्रास आहे. सो कमिंग टू द पॉइंट, की जे आयसीयू मध्ये होते, ज्यांना ऑक्सिजनची रिक्वायरमेंट होती, जे व्हेंटिलेटर होते, असे जे खूप सिरियस म्हणजे खूप क्रिटिकल पेशंट जे आहेत, ह्या लोकांना कोविड होण्याची जास्त शक्यता आहे. आता काही बऱ्याच दिवसामध्ये काही न्यूजपेपरमध्ये, वर्तमानपत्रामध्ये अशा गोष्टी आल्या होत्या की तुम्ही ऑक्सिजन जे युज करता, त्याला पाणी जे युज करता किंवा नेझल कॅन्युला किंवा जो युज करता, त्याच्यामुळे पण तो म्युकोरमायकोसिस होऊ शकतो. तसं काही नाहीये. म्हणजे व्हॉट एव्हर द रिसर्च हॅज बीन डन, जे स्टडी झालेले आहेत, त्याच्यावरून असं आढळलंय की आपण जे ऑक्सिजन वगैरे युज करतो, इंडस्ट्रियल ऑक्सिजन वगैरे जे युज करतो, त्याचा आणि म्युकरचा काहीही संबंध नाही. सो ऍज अ पेशंट आपल्याला जी काळजी घ्यायची आहे, समजा तुम्हाला कोविड झाला, तर 2-3 गोष्टी लक्षात. तर यू नीड टू कंट्रोल युअर शुगर व्हेरी स्ट्रिक्टली. आपल्या नॉर्मली आपण जेव्हा शुगर चेक करतो, फास्टिंग 126 म्हणजे 126च्या खाली पाहिजे. तर यू हॅव टू सी की इवन इफ यू आर नॉट डायबिटिक, कधी कधी आम्ही असं ऑब्झर्व करतो, इट इज ऑब्झर्व दॅट ज्या लोकांची शुगर नॉर्मल आहे कोविड सुरू होण्याच्या अगोदर, त्या लोकांना कोविडचा जे व्हायरस आहे, विषाणू जो आहे, तो समटाइम्स आपल्या बॉडीमध्ये ग्रंथी असते, ज्याला आम्ही पॅनक्रियाज म्हणतो, त्या ग्रंथीवर ते अफेक्ट करतात आणि काही लोकांना डायबिटीज होतो. म्हणजे सुरुवातीला जेव्हा चालू असतो तेव्हा इट इज पॉसिबल की तुम्हाला डायबिटीज नाही आहे, बिलकुल शुगर तुमची नॉर्मल आहे, पण एकदा कोविड झाला की इट इज पॉसिबल दॅट युअर शुगर्स आर लिटिल बिट डिरेंज. त्याच्यामुळे डिस्चार्ज केल्यानंतर ही डॉक्टरने जेव्हा तुम्हाला सांगितलं तेव्हा शुगर चेक करा. हे असं असू शकतं की शुगर नंतर वाढू शकते. नाव एकदा डिस्चार्ज झाला की किती वेळापर्यंत तुम्हाला म्युकर होण्याची जास्त शक्यता असते? पहिले 2 महिने थोडी खबरदारी घ्यायची असते. समजा पहिले 2 महिने निघून गेले तर नंतर म्युकर होण्याची शक्यता थोडी कमी असते. याचा अर्थ हे नाही की बिलकुल नाहीये, पण व्हॉट एव्हर द केसेस वी हॅव सीन, जास्तीत जास्त शक्यता पहिल्या 2 महिन्या म्हणजे पहिले 60 डेज मध्ये आहे. आता नाऊ कोणती खबरदारी घ्यायची, पोस्ट कोविड कोणती काळजी घ्यावी लागेल? फर्स्ट ऑफ ऑल, समजा तुम्हाला नाकामध्ये दुखतंय, नाकातून रक्त येतंय, नाकाच्या भोवती सुजन आहे, तर तुम्ही तुरंत डॉक्टरकडे जायचं. डोळ्यांना कमी दिसतंय, एकाच डोळ्याने दिसतंय, एका डोळ्याने दिसत नाही, 2-2 दिसतंय. नॉर्मली जेव्हा आपण पाहतो तेव्हा 2 दिसतंय. डोळ्यातून कंटिन्युअस पाणी येतंय, डोळ्याच्या भोवती दुखतंय, तर यू नीड टू गो टू द डॉक्टर. थर्ड, काही काही लोकांना असं वाटतं की माझा दात दुखतोय पोस्ट कोविड. आय एम जस्ट टॉकिंग दिस अबाउट ऑल पोस्ट कोविड. काही काही लोकांचा दात दुखतो, जवळा दुखतात, त्यांना वाटतं की हा प्रॉब्लेम दाताचा आहे, बट बाय द टाइम यू गो टू द डॉक्टर, ते मध्ये एक फंगस जे असतं त्याच्यामुळे पण तो दात वगैरे दुखू शकतो. सर ह्या ज्या गोष्टी आहेत, नाकाभोवती, डोळ्याभोवती आणि दाताभोवती, म्हणजे ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये नेझल ऑर्बिटल रायनोसेरिब्रल म्युकोरमायकोसिस म्हणतो, म्हणजे नाकातून डोळ्यामध्ये आणि डोळ्यामधून डोक्यामध्ये हा म्युकर म्हणजे फंगस पोचू शकतो, जाऊ शकतो. त्याच्यामुळे कोणत्याही क्षणी पोस्ट डिस्चार्ज, मोस्टली कोविड, पहिल्या 2 महिन्यामध्ये नाकामध्ये प्रॉब्लेम, डोळ्यामध्ये प्रॉब्लेम, समजा तुम्हाला खूप हेडेक होत आहे, अर्धी साईड लकवा झालाय तुम्हाला, अर्धी साईड बिलकुल काम करत नाही, तो यू इमिडिएटली नीड टू गो टू द डॉक्टर. आणि ऍज अ पेशंट तुम्हाला हे बघायचं आहे की तुमची शुगर म्हणजे तुमचं डायबिटिक कंट्रोल इट इज ॲडिक्वेट, इट इज इन द नॉर्मल रेंज. कधीही फास्टिंग 126च्या वर जाऊ द्यायची नाही, आणि पोस्ट प्रँडिल म्हणजे जेवणानंतर 160 किंवा 180च्या नंतर जाऊ द्यायचं नाही. जेवढं आहे, सपोज युअर डायबिटिक, देर इज नो पॉइंट इन इटिंग मँगो, चिक्कू, ग्रेप्स, कस्टर्ड ऍपल, फणस, गूळ, मध, ह्या गोष्टी तुम्ही कधीही खायच्या नाहीत, कारण यांनी शुगर वाढणार. सो यू नीड टू कंट्रोल युअर शुगर फर्स्ट. डॉक्टरने तुम्हाला जेव्हा जेव्हा सांगितले डिस्चार्जच्या नंतर, त्यावेळेस तुम्ही त्या डॉक्टरना दाखवा. रेग्युलर फॉलोअप करा. 10 दिवसांनी सांगितलंय, 15 दिवसानंतर सांगितलंय. डो नॉट ॲट एनी पॉइंट ऑफ टाइम कधीही सेल्फ मेडिकेशन घेऊ नका. सेल्फ मेडिकेशन मधले, माझा मित्र आहे त्याला त्याच्या डॉक्टरनी कोविड झालं होतं म्हणून हे मेडिसिन दिलं, ते मेडिसिन तुम्हाला, इट्स नॉट नेसेसरी ऑलवेज की ते मेडिसिन तुम्हाला लागू होईल. त्याच्यामुळे मनानं कधीही मेडिसिन घेऊ नका किंवा डॉक्टरने दिल्यानंतर मेडिसिन बंद करू नका. हे झालं म्युकर बद्दल. आणि म्युकरचं कसं आहे, जर लवकर डायग्नोज झालं म्हणजे लवकर जर निदान झालं तर ते लवकर ट्रीटमेंट झाली तर डोळा पण वाचू शकतो. बट तुम्ही समजा दिरंगाई केली, तुम्ही डॉक्टरकडे जाण्यासाठी उशीर केला जाणून बुजून,
तर कधी कधी डोळा सुद्धा गमावण्याची शक्यता पडू शकते. त्याच्यामुळे व्हॉट यू नीड टू रिमेंबर, पोस्ट कोविड कंट्रोल द शुगर. डॉक्टरने जेव्हा जेव्हा तुम्हाला सांगितलं तेव्हा त्यांना भेटायचं. नाऊ कमिंग टू द सेकंड पॉइंट, व्हॅक्सिनेशन. समजा मला आता आज कोविड झालाय तर मी व्हॅक्सिनेशन केव्हा घ्यायचं? अगोदर आम्ही सगळ्यांना सांगत होतो की 14 डेज फ्रॉम द रिकव्हरी. पण नाऊ आता असं क्लिअर कट रिकमेंडेशन आहेत की समजा मला आज व्हॅक्सिन झालंय, आज कोविड झालंय, म्हणजे आज आता 26 जून आहे आणि मी दुरुस्त झालो 10 जुलैला. जनरली 14 दिवसामध्ये सगळे पेशंट दुरुस्त होतात. तर 14 जुलै नंतर 90 डेज म्हणजे 14 जुलै प्लस 3 मंथ्स यू कॅन टेक द व्हॅक्सिन. वन्स यू रिकवर, तुम्ही एकदा रिकवर झालात, रिकव्हरी झाल्यानंतर 90 दिवसानंतर तुम्ही व्हॅक्सिन घ्यायचं आहे. दोन्ही व्हॅक्सिन, आयदर इट इज कोवॅक्सिन और कोविशिल्ड, दोन्ही चांगले आहेत, दोन्ही सेफ आहे. जे तुम्हाला ऍज पर युअर गव्हर्नमेंट तुमचा जेव्हा नंबर येईल कोविड मध्ये ऍप्लिकेशन, व्हॅक्सिन कृपा करून घेऊन टाका. व्हॅक्सिन घेणं याचा अर्थ हे नाही की तुम्हाला बिलकुल कोविड होणार नाही. झालं तरी तो क्रिटिकल म्हणजे तुम्हाला आयसीयू मध्ये जाण्यापासून तो प्रिव्हेंट करेल. तो झाला तरी तुम्हाला माइल्ड कोविड होईल किंवा मॉडरेट कोविड होईल. जीव घेणं कोविड होण्याची शक्यता खूप कमी आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्हॅक्सिन घेऊन टाका. आता असं पॉसिबल आहे की मी आज व्हॅक्सिन घेतलं आणि 10 दिवसानंतर मला कोविड झाला, तर नेक्स्ट डोस कधी घ्यायचा आहे? नेक्स्ट डोस अगेन 3 मंथ्स आफ्टर द रिकव्हरी. आणि व्हॅक्सिनचे जे पण साईड इफेक्ट आहेत ते खूप मायनर आहेत. थोडं फीवर आहे किंवा बॉडी दुखतं किंवा माइल्ड जे घेतं, तुम्ही साधी पॅरासिटामॉलची गोळी घेऊ शकता अँड दॅट विल टेक केअर ऑफ मोस्ट ऑफ द थिंग्स. पण व्हॅक्सिन घेणं अत्यंत जरुरी आहे. इट इज रिकमेंडेड बाय ऑल सोसायटीज आणि ते सायंटिफिक आहे, रॅशनल आहे. त्याच्यामुळे व्हॅक्सिनच्या टाळाटाळ करू नका. आणि समजा मला आज फिवर आलाय तर 3 दिवस पण व्हॅक्सिन घेऊ शकत नाही. सो यू वेट फॉर 3 or 4 days. जर ताप बिलकुल कमी झाला नंतर तुम्ही व्हॅक्सिन घ्या. 2 व्हॅक्सिन तुम्ही सोबत घेऊ शकत नाही. निमोनियाचं कोविडचं, निमोनियाचं कोविडचं, कोविडचं इन्फ्लुएन्झाचं, कोविडचं, बाकी व्हॅक्सिन तुम्ही घेऊ शकत नाही. That's all from my side, moderator. I'll be happy to answer any questions actually. शुअर. धन्यवाद डॉक्टर. खूप चांगली माहिती मिळाली आणि म्युकोरमायकोसिस जसं सुरुवातीला म्हणलं की कॉमनली आपण सध्या खूप ऐकतोय याच्याबद्दल, त्यामुळे माहिती तुम्ही चांगली दिलीत. आणि आता जर काही प्रश्न असतील तर आपण तुमच्या सेशनसाठी आणि आधीच्या डॉक्टर जातेगावकर आणि अनिकेत पाटील यांच्यासाठीचे जे प्रश्न काही आलेले आहेत, एक अर्धा मिनिट आपण घेऊया आणि मी प्रश्न सुरू करते. Yeah, please ask. ओके. म्युकोरमायकोसिसचं डॉक्टर आपण म्हणजे अशी टेस्ट काही आहे का आधी? आपण म्हणजे कोविड झालाय म्हणून मग आपण एक काय म्हणूया, एक काळजी म्हणून, प्रिकॉशन म्हणून ती टेस्ट करून घेतली, अशी काही आहे का? की मला झालाय नाहीये, तो वाढण्याच्या आधीच मला काही कळू शकेल का? नाही, दुर्दैवानं तशी टेस्ट नाहीये मॅडम. दुर्दैवानं अच्छा. तशी टेस्ट नाहीये. पण पोस्ट कोविड जेव्हा तुम्हाला सिम्पटम येतील तर शक्य तितक्या लवकर, माय सजेशन टू यू, शक्य तितक्या लवकर डॉक्टरना भेटलेलं बरं राहील. कारण डॉक्टरने जरी बघितलं तरी निदान जे आहे, ज्याला आम्ही डायग्नोसिस म्हणतो, कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, टेस्ट जे आहे, जोपर्यंत एक सॅम्पल आम्ही घेतो नाकामधून, ज्याला आम्ही नेझल स्क्रॅपिंग म्हणतो, ज्याची आम्ही बायोप्सी आणि कल्चर करतो, जोपर्यंत ते घेऊन मायक्रोस्कोपच्या खाली बघत नाही, जोपर्यंत सिटी स्कॅन किंवा MRI करून कन्फर्म करत नाही, तोपर्यंत ते सांगणं खूप अवघड आहे की म्युकर आहे का नाही आहे. वेदर एनी टेस्ट विच विल हेल्प टू प्रिडिक्ट दॅट वेदर आय एम गोइंग टू गेट द म्युकर ऑल दॅट, सध्या तर तसं काही नाहीये. पण समजा तुम्हाला स्टिरॉइड मिळाले असतील, शुगर खूप अनकंट्रोल असेल, खूप दिवस तुम्ही आयसीयू मध्ये असताल, तर माय सजेशन टू यू, फ्रिक्वेंटली म्हणजे हप्ते में एक बार बी तुम्ही डॉक्टरकडे जाऊन त्यांना दाखवा, ऍटलीस्ट चेक तर करून घ्या. त्याच्यामध्ये काही नुकसान तर नाहीये ऍक्च्युली. सो लिटल सस्पिशियस, थोडे तुम्हाला डाऊट आला, डोंट हेजिटेट टू गो टू द डॉक्टर. कारण तशी टेस्ट नाहीये की हू विल डेव्हलप म्युकोरमायकोसिस. अच्छा. नाही, अगदी बरोबर आहे. माझा प्रश्न मेनली डायबेटिसवाल्या लोकांना, ज्यांना जास्त रिस्क आहे, त्यांच्यासाठी हा प्रश्न होता की मला माहितीये की मी डायबेटिक आहे आणि मला कोविड झालाय, तर मी काही करू शकते का? पण जसं तुम्ही म्हणलात की अजून टेस्ट अशी काही अवेलेबल नाहीये, पण आपण रेग्युलर चेकअप करू शकतो किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे शुगर कंट्रोल ठेवणं, त्यासाठी जी खबरदारी घेता येईल ती घेऊ शकतो. आणि अजून एक Yes. याच्या अनुषंगाने अजून एक प्रश्न म्हणजे कोविड सोडून अजून कोणाला म्युकोरमायकोसिस होतो का? किंवा सध्याच्या काळात म्हणजे मला कोविड झाला नाही म्हणून मला आता म्युकोरमायकोसिस होऊ शकतो का? गुड क्वेश्चन. असं नाही की म्युकोरमायकोसिस लाईफ मध्ये आम्ही पहिल्यांदाच बघतोय. वी आर ऑब्झर्विंग दिस डिसीज फ्रॉम लास्ट 20 years. ओके. पण अगोदर ते खूप कमी होतं.
ज्या हम्म. लोकांना कॅन्सर झालेला आहे, ज्या लोकांचं ट्रान्सप्लांट झालेलं आहे, म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट, हे लोक ना एक मेडिकेशन असतात, त्याला आम्ही इम्युनोसप्रेशन म्हणतात, ज्या मेडिसिनमुळे तुमची प्रतिकारशक्ती खूप कमी होते. कमी होते. त्या लोकांमध्ये आम्ही म्युकोरमायकोसिस बघतो. ओके. आता नाव काही लोकांना प्रश्न असेल की मागच्या वर्षी नव्हतं, मग ह्या वर्षी का आलं एवढं म्युकोरमायकोसिस? सो त्याचे मल्टिपल पॉसिबल एक्सप्लेनेशन आहेत. वन म्हणजे तो व्हायरसचा जो स्ट्रेन आहे त्याच्यामुळे काय होऊ शकतं का, आम्ही एवढे जे स्टिरॉइड युज करतो त्याच्यामुळे आहे का, अँटीबायोटिक आहे त्याच्यामुळे आहे का. पण ज्या लोकांना कोविड नाही, ज्या लोकांना डायबिटीज नाही, त्यांना म्युकर होण्याची शक्यता खूप खूप कमी आहे. कमी आहे. चांगलं म्युकर म्हणजे लक्षात काय, आहे. ते फंगस आहे, ते कुठे ते कुठेही बसलेलं असतं, म्हणजे पाण्यामध्ये असतं, जमिनीवर असतं, माझ्या शर्टवर असू शकतं. बरोबर. पण जेव्हा माझी प्रतिकारशक्ती कमी होईल, दॅट विल अटॅक मी. आणि तुम्ही अजून एक म्हणलात की ज्यांना ऑक्सिजन लागतोय किंवा आपण कॉन्सन्ट्रेटरचा वापर करतो, त्याच्यामध्ये कदाचित पाणी आपण डिस्टिल्ड वॉटर वापरलं नाही, तर आमची अशी समजूत आहे की ते पण एक कारण असू शकतं. तर ते खरं नाहीये असं तुम्ही म्हणलात, तर त्याच्याबद्दल हा, थोडं. ते खरं नाही. अगोदर आम्हाला सगळ्यांना वाटलं होतं की पाणी जे युज करतो, इंडस्ट्रियल ऑक्सिजन जे युज करतो, नेझल कॅन्युला जे युज करतो, मास्क जे युज करतो, त्याच्यामुळे म्युकर होऊ शकतो. पण पीजीआय चंदीगडमध्ये 2 सायंटिस्ट आहेत, त्यांनी काय केलं, 3 हॉस्पिटलमध्ये ते गेले. त्यांनी 3 हॉस्पिटलचं जे पण ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेटर आहे, सिलेंडर जे आहे आणि पाणी जे आहे, त्यांचे नमुने घेतले, सॅम्पल घेतले आणि मायक्रोस्कोपच्या खाली बघितलं, अँड दे फाउंड दॅट ह्याचा आणि म्युकरचा काहीही संबंध नाही. सो यू जस्ट रेस्ट अश्योर्ड, तुम्ही जे युज करताय त्याच्यामुळे तुम्हाला म्युकर होणार नाही. फक्त एवढंच बघा की त्याचा तुम्ही नेझल कॅन्युला युज करताय, तो स्वच्छ आहे, धुतलेला आहे. मास्क तुम्ही एकदा घातलाय, समजा ज्याला आम्ही डिस्पोजल मास्क म्हणतो, सर्जिकल मास्क, एकदा तो ओला झाला की फेकून द्या, परत तो युज नका करू. एकच मास्क बरेच दिवस युज नका करू, धुवून युज करा. टिल दिस मोमेंट देयर नो एव्हिडन्स दॅट दिस थिंग्स कॅन कॉज म्युकोरमायकोसिस. पण तरी काळजी म्हणून आपण स्वच्छ पाणी किंवा मिनरल वॉटर यूज करू शकतो कॉन्सन्ट्रेटर इट इज मध्ये. बेटर. हा. येस. ओके. आणि अजून एक प्रश्न, जो आपण वेव्ह 3 आणि लहान मुलं याचा जो संबंध सगळीकडे जास्त चर्चा चालू आहे, तर मग परत म्युकोरमायकोसिसच्या संदर्भात त्याचा काही म्हणजे कनेक्शन आपण लावू शकतो का या दोन्हीचं? कदाचित तुम्ही डायबिटीस आणि बाकीच्या दृष्टीने जास्त माहिती दिलीत, त्यामुळे कदाचित मुलांना धोका कमी आहे, पण तरीही आपण वेव्ह 3 आणि मुलं असं जे सतत सध्या ऐकायला मिळतं, त्या संदर्भात त्या अनुषंगाने तुम्हाला काही वेगळं सांगायचंय का, म्हणजे मुलांसाठी? आय एम होपिंग अगेन्स्ट होप. आय होप की वेव्ह 3 येऊ नये, आणि आली तरी मला वाटतं की आपले जे प्रॉपर प्रिकॉशन्स जे आहेत, मास्क यूज करणं, हात धुणं, 2 गोष्टी ज्या आहेत, मास्क यूज करणं आणि हात धुणं, ह्या शक्य तितक्या काटेकोरपणे पालन करा. यू जस्ट अवॉइड द सोशल गॅदरिंग, डिस्टन्स ठेवा. म्युकर आणि थर्ड वेव्ह, इट्स व्हेरी टू अर्ली टू से. थर्ड वेव्ह आणि बच्चू, कारण ब्राझीलमध्ये 2-3 ठिकाणी असं आढळलं की थर्ड वेव्ह मध्ये खूप लहान मुलांना ते ग्रासलेलं आहे व्हायरस. पण सध्या इंडियामध्ये काय होईल, महाराष्ट्रात काय होईल, आय एम नॉट इन बेस्ट पोझिशन टू प्रिडिक्ट ऍक्च्युअली, बट आय होप इट डझंट कम. आपण सगळ्यांनीच तशी आशा करूया. सो डॉक्टर, मेनली जेवढे प्रश्न होते विचारलेले ते तुम्ही चांगल्या पद्धतीने उत्तरं दिलेली, त्याच्यामुळे मी अजून 5 मिनिटं थांबतो मॅडम, कुणाला जर काही क्वेश्चन हा, कोणी जर काही अजून विचारलं तर येस, आपण आता डॉक्टर जातेगावकर आणि अनिकेत पाटील यांच्यासाठी काही प्रश्न आहेत. तर डॉक्टर, थकवा आणि अंगदुखी हे जे काही आपण कॉमन सिम्पटम्स किंवा लक्षणं जी म्हणली कोविड झाल्यानंतरची, त्याच्यासाठी आपण म्हणजे तुमची जी पोस्ट कोविड ओपीडी आहे ते तर खूप चांगलं आणि उपयोगी आहे, पण घरच्या घरी आपण काही करू शकतो का, की जेणेकरून जास्तीत जास्त लोक इमिजिएट काही गोष्टी घरी चालू करू शकतील? आमचं मत असं आहे की शक्यतो घरी करू नये, वैद्यकीय सल्ल्यानेच या गोष्टी पाहाव्यात. काही वेळेला लक्षण लहान असतं आणि ते नंतर वाढत, असे रुग्ण बऱ्याच वेळेला आढळतात. त्यामुळे आम्ही पहिल्यांदा असं म्हणू की घरच्या घरी कुठल्याही चिकित्सा पद्धती अशी अवलंबू नये, की वैद्यकीय सल्ल्यानेच आपण पुढे जावं. नाही, ते बरोबर आहे. फक्त एक सामान्य काही म्हणजे ज्याला आपण प्रथमोपचार म्हणतो, त्या पद्धतीने काही बेसिक गोष्टी आपण चालू करू शकतो का? असं, कारण सगळीकडे जिथे-जिथे आपले हे YouTubeवरती जे लोकं असतील, त्यांना सगळ्यांना अशा प्रकारची ओपीडी अवेलेबल असेल असं नाही. त्यामुळे म्हणजे त्यांच्यासाठी तुम्ही काही सांगू शकता का? आता
आत्ताच्या आमच्या केंद्रामध्ये आम्ही काही छोटे-छोटे व्यायाम सांगत आहोत. दीर्घ श्वसनाचे व्यायाम सांगत आहोत. यातून सुद्धा अशा गोष्टी आहेत या कमी होत आहेत. त्याबरोबर एक आम्हाला असं लक्षात आलंय, की आम्ही आता आयुर्वेदीय दृष्ट्या एक छोटीशी एक मुद्दा की बऱ्याच वेळेला पचनशक्ती चांगली नसताना मोठ्या प्रमाणात आहार घेणं, हं. यामुळे सुद्धा बऱ्याच जणांना त्रास होतो. तर थोड्याशा गैरसमजुती आहेत या आणि यामुळे काही लोकांना त्रास झालेला आम्हाला लक्षात आलेला आहे, की एखाद्याला काही असं असतं, की कोविड झाला आणि आता माझ्या शरीरातल्या बऱ्याच गोष्टी आता ह्या कमी झाल्यात म्हणून जास्त खाल्लं जातं, जास्त गोष्टी केल्या जातात आणि ह्यामुळे सुद्धा त्रास होतो. तर संतुलित योग्य आहार हा अत्यंत आवश्यक आहे आणि तो वैद्यकीय सल्ल्याने घ्यावा. आणि याबरोबर मी आता म्हटलं तसं प्राणायाम आहेत, काही योगासन आहेत, ही सुद्धा वैद्यकीय सल्ल्याने आपण करू शकतो. यामध्ये आम्ही आता भस्त्रिका, भ्रामरी या गोष्टी या सांगत आहोत. यांनी खूप छान परिणाम या लोकांना होत आहे. याबरोबर श्वसनाचे आणखीन काही व्यायाम आहेत, हे सुद्धा आम्ही आता सांगत आहोत. यांनी खूप चांगला परिणाम होत आहे. आहार आणि विहार या गोष्टी जर आपण उत्तम पद्धतीने सांभाळल्या, तर हे आमच्या दृष्टीने एक प्रकारे या इम्युनिटी बुस्टरच आहेत. त्यामुळे ह्या बरोबर. सगळ्या गोष्टींना मदत करतात. त्यामुळे या 2 गोष्टींची काळजी आपण घरगुती आपल्या ह्याच्यावर घ्यावी आणि जर काही जास्त वाटत असेल, तर नक्कीच वैद्यकीय सल्ला हा माझं मत पहिलं असेल. धन्यवाद डॉक्टर. कारण जनरली बरोबर आहे तुम्ही म्हणता तसं, की आहार म्हणजे प्रोटीन टिपिकली लोकांना असं वाटतं, की प्रोटीनयुक्त आहार घ्यावा म्हणजे आपल्याला शक्ती जास्त वाढेल. पण तो आहार आपल्याला पचनासाठी किती योग्य आहे, ते पण बघणं जास्त गरजेचं आहे. आणि अजून एक प्रश्न म्हणजे पोस्ट कोविड किंवा कोविड होऊ नये म्हणून जे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे काढे हा मला वाटतं गेले 1 वर्ष भरपूर चर्चेतला विषय आहे. तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? किंवा काही अगेन एक कॉमन आपल्या युजर्सना किंवा सहभागी जे झालेत या कार्यक्रमात त्यांना तुम्ही काही सांगू शकता का, की हे घ्या किंवा हे घेऊ नका? जरूर, जरूर. हा खूप छान मुद्दा आहे आणि आता आम्ही या सर्व जणांना खूप मोठ्या पद्धतीने यावर आम्ही अभ्यास करून सांगत आहोत, की आपल्या ज्या घरगुती काही पदार्थ आहेत, की त्याच्यामध्ये दालचिनी हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याबरोबर लवंग, मिरे आणि सुंठ. तर असा हा काढा मागच्या 1.5 वर्षामध्ये खूप मोठ्या पद्धतीने आयुष्क्वाथ या नावाने खूप मोठ्या पद्धतीने वापरला गेला. आणि यात बऱ्याच समजुती म्हणजे त्याचा खूप चांगला परिणाम झाला. काही लोकांना त्रासही झाला. दोन्ही मुद्दे आहेत. तर जे त्रास झाल्याचे आम्ही काही रुग्ण पाहिले, तर त्याच्यामध्ये एक थोडंसं असं होतं, की ते खूप मोठ्या प्रमाणात ही उष्णद्रव्य आहेत. तर हं. ही मोठ्या पद्धतीने जर घेतली, तर त्यातनं नक्कीच तुम्हाला पित्ताचा त्रास किंवा काहीतरी अन्य काही लोकांना अगदी पाईल्स पर्यंत त्रास झाले. तर त्याचं योग्य प्रमाण, योग्य मात्रा हे आयुर्वेदीय वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावी. यामध्ये सध्या दालचिनी ही खूप उत्तम पद्धतीने या श्वसनाच्या विकारांवर काम करत आहे. याचा आम्ही काढा हा वापरायला सांगत आहोत आणि याचा खूप छान फायदा हा प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणून याच्यामध्ये आम्ही पाहत आहोत. तर असा नक्की आपण विचार करू शकता. प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून हा आयुष क्वाथ आहे. क्वाथ या शब्दाचा अर्थ काढा. आयुष म्हणजे आयुष मंत्रालयाने जो सांगितलेला आहे. तर हा याचा आपण वापर करू शकतो. अगदी घरगुती सहज सोपा इलाज म्हणजे साधारण 1 ते 1.5 इंच लांबीची दालचिनीचा तुकडा हा 1.5 ते 2 कप पाण्यामध्ये उकळून घ्यावा. याचा तसा थेट अपाय नाही आणि झाला तर उत्तम फायदा आहे. याचबरोबर पुन्हा मी सांगेन, की वैद्यकीय सल्ल्याने या गोष्टी कराव्यात, जेणेकरून आपल्याला त्याचं प्रमाण, मात्रा आणि किती वेळा घ्यायचा, किती या सगळ्या गोष्टी निश्चित केल्या तर याचा अपाय होत नाही आणि याचा उत्तम पद्धतीने फायदा आम्ही यामध्ये पाहत आहोत. यातनं होतंय काय, की यातनं उत्तम पचनशक्ती येते आणि पचनशक्ती चांगली झाली, की माणसाला काय रोग आलाच तर त्याच्याकडे उत्तम पद्धतीने लक्ष द्यायला शरीराची ताकद चांगली राहते. त्यामुळे ह्या छोट्या-छोट्या अगदी मुद्दे आहेत, तर यांचा पण जरूर विचार करावा. नियमित व्यायाम आणि प्राणायाम हे एक प्रकारे आमच्या दृष्टीने इम्युनिटी बुस्टर आहेत. यांचाही नियमित वापर करावा आणि हा काढा तर अवश्य वापरावा. यात काही प्रश्न नाही. फक्त या गोष्टींचा फक्त विचार करावा. काही लोक खूप वेळा घेतात आणि त्याच्यामुळे सुद्धा त्याचा त्रास होतो. तर त्याचं प्रमाण, मात्रा ही वैद्यकीय सल्ल्याने घ्यावी. धन्यवाद डॉक्टर. थोडक्यात जे उपाय आम्हाला माहिती आहेत किंवा जे आम्ही वाचले नेटवर किंवा ऐकलेले आहेत, ते सर्व मला वाटतं आपण थोडे बहुत करू शकतो. जर त्याचं संतुलन, समतोल जर बाळगला, तर त्याचा नक्कीच फायदा होईल सगळ्यांना. मला वाटतं आता अजून याच्यात प्रश्न नाही आहेत. त्याच्यामुळे आपण हे सत्र आता यशस्वीरित्या पार पाडलं तुमचं असं जाहीर करू शकतो. आणि मी डॉक्टर अक्षय छल्लानी, डॉक्टर आशुतोष जातेगावकर आणि अनिकेत पाटील यांचं मनापासून परत धन्यवाद देते. तुम्ही वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आणि धन्यवाद.